नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या पुण्यातील गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक जे आहेत या गणेशोत्सवासाठी पुण्यामध्ये येत असतात। या गणेशोत्सवाचा एक आकर्षक असलेला म्हणजे ढोल ताशा पथक। मात्र या ढोल ताशा पथकांवर आता ढोल ताशा पथकांवरती एक संकट जे आहे ते आलेलं आहे, ते म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून पुणे महानगरपालिकेच्या मैदानांवरती या ढोल ताशा पथकांच्या सरावाला जे आहे तो मज्जाव घालण्यात आलेला आहे, बंदी घालण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातच ढोल ताशा पथकातील काही वादक जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत। त्यांच्या या निर्णयावरती काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। पुणे महानगरपालिकेकडून मज्जाव घालण्यात आलेला आहे सरावासाठी, एक वादक म्हणून तुमचा यावरती काय प्रतिक्रिया? सर्वात प्रथम तर इथे निषेध म्हणता येणार नाही। एका बाजूला जर आपण पारंपरिक संस्कृती जपण्याचा विचार करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला त्याला अशा सरावाच्या ठिकाणाला विरोध करणं हे योग्य तर नाही आहे सर्वात प्रथम, आणि निषेध नाही म्हणू शकत। त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांनी ढोल ताशा पथकांसोबत किंवा सभासदांसोबत बसून एक चर्चा केली पाहिजे, किंवा त्यांच्या इच्छा अपेक्षा काही असतील तर त्याही त्यांनी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत। नाहीतर प्रत्येक वेळेला असं होतं की दरवर्षी उठायचं आणि दरवर्षी गणपतीच्या 1.5-2 महिने तोंडावरती आलं की सरावाला सुरुवात होते। त्यावेळेला मग महानगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून जर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील ते खूप चुकीचं आहे। एका बाजूला जर आज सकाळीच पाहिलं आपण तर पुणे पोलिसांनी असा एक निर्णय दिला की कुठल्याही प्रकारचा खटला पारंपरिक वाद्यांच्या पथकांवरती व वाद्यांवरती होणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला मग प्रशासनाने एका दुसऱ्या कात्रीमध्ये पकडून वादकांना एक प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, तर हे थोडंसं कुठेतरी चुकतं आहे महानगरपालिकेचं। आपण बघतोय की पुणे महानगरपालिकेने आता फक्त काही दिवस बाकी राहिलेत आणि हे मोठं संकट जे आहे ते ढोल ताशा पथकांवरती आणलेलं आहे। एकीकडे पुणे पोलिसांनी जो आहे तो आनंदाची बातमी दिली की खटले होणार नाही आहेत। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ह्या जे आता बंदी घालण्यात आली पाहिजे? नाही, महानगरपालिकेचं जर का बघायचं आलं तर नक्की त्यांचं म्हणणं काय की या गोष्टी आपल्याला अजून कळत नाही आहे। जर का आता मोजून 50-60 दिवस जर का गणपतीला राहिलेत, मध्ये काही दिवस जर का सोडले तर ह्या गोष्टी महानगरपालिकेकडनं खूप चुकी होती असे वाटते। कारण का जर का छोट्या मंडळांचं जर का बघायचं आलं तर आपल्याला असं वाजवायची नाही, त्या गोष्टी करायच्या नाही, तर पारंपरिक पद्धती जर का आपण जपली तर खूप चांगलं सोयीस्कर गोष्ट होईल। कारण का जर का आपली जर का पुण्याची संस्कृती आणि जर का गणेशोत्सव म्हटलं तर ढोल ताशा हे वाजणार आहेत, तरच जर का महानगरपालिकेने त्या वादकांचं जर का म्हणणं ऐकलं तर जरा सोप्या गोष्टी होतील। या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी बोलणार आहात का? काही निवेदन देणार आहात का? आजच सकाळी प्रयत्न केला आयुक्तांपर्यंत पोहोचण्याचा, पण आयुक्त पुण्यामध्ये 2 दिवस नसल्यामुळे सोमवारचा वेळ मिळतो त्यांच्याकडून, तर आपण सोमवारी त्यांच्याशी भेट घेऊन सविस्तर या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। असं सांगण्यात येतं आहे की स्थानिक नागरिकांना या ढोल ताशा पथकांच्या आवाजाचा त्रास होतो आणि त्यांनीही तक्रारी केल्या, त्यामुळे मग पुणे महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागतो। स्थानिक नागरिकांना ढोल ताशाच्या वादनाचा त्रास होतो आणि विसर्जनाच्या दिवशी किंवा गणेश उत्सवामध्ये वाजणारा कर्कश DJ जर आवडत असेल तर मग तर कुठेतरी नागरिकांमध्ये तफावत आहे त्यांच्या विचारश्रेणीमध्ये। आम्ही नागरिकांना विरोध करत नाही। आम्ही एक गोष्ट ही मान्य करू शकतो की बाबा त्या जागेवरती एखादं हॉस्पिटल आहे तर त्या आवारामध्ये तुम्ही नका वादन करू, तर ठीक आहे, आम्ही ते एक्सेप्टही करू आणि आम्ही एक्सपेक्टेशन त्यांच्याकडनं या ठेवतो की बाबा जर तुमची मुलं घरामधली 4 तास कुठेतरी ढोल ताशा पथकामध्ये जाऊन जर नीट आणि पारंपरिक गोष्टी जपण्यासाठीचा प्रयत्न करत असतील तर ते बरं का रात्रभर कुठल्या तरी पब आणि डिस्कोमध्ये जाऊन अल्कोहोल घेणं, ड्रग्स करणं, सगळ्या गोष्टींचं म्हणजे मजा करणं आणि मग रस्त्यात कुठेतरी येताना पोर्शेसारखं प्रकरण होणं योग्य आहे का? रात्री 4 तास ढोल वाजून दमलेल्या अवस्थेत घरी जाऊन गप्प जेवून झोपलेला मुलगा त्यांना आणि मुलगी त्यांना हवी आहे? नक्की मग नागरिकांचा कुठे कल आहे तो समजत नाही आहे। पारंपरिक गोष्टीकडे आहे की पाश्चात्य संस्कृतीकडे आहे हेच मुळात अजून समजत नाही आहे। पुणे महानगरपालिकेने नाही या ढोल ताशा पथकांना परवानगी दिली तर पुढची भूमिका काय असणार आहे ढोल ताशा वादकांची? आत्ता जर पाहायला गेलं आपण तर भूमिका अशी स्पष्ट करता येणार नाही, कारण की मुळात जर पाहायला गेलो डेव्हलपमेंटच्या नावाखाली शहरातील जेवढे सगळे काही ग्राउंड्स होते ते स्थळं ग्राउंड जे होते ती सगळी उद्ध्वस्त करण्यात आलेली, आणि शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये जे काही शाळा आहेत तर शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचा सराव होऊ शकत नाही। त्यामुळे महानगरपालिकेने असा निर्णय द्यावा की जो ढोल ताशा पथकांच्या बाजूने एक
सामंजस्यपणाने निर्णय घेण्याचा गरजेचं आहे. नाही हे जर ते म्हटले तर मग एका बाजूने स्पष्टपणे हे म्हणजे दिसेल लोकांना की एका बाजूला तुम्ही पाश्चात्य संस्कृती पबवर मोठ्या मोठ्या कुठली कारवाई न करता फक्त ढोलताशा पथकांवरती जे पारंपरिक गोष्टी जपण्याचा प्रयत्न करत असतात अहोरात्र, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करून दाखवते की तुमचा कल तिकडे पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आहे, हे यातून स्पष्ट होईल. नक्कीच आपण पाहिलं तर ढोल ताशा पथकातील वादकांकडून आपल्याला जे आहे त्याचं सांगण्यात येतं आहे की पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहे, विनंती करणार आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुणे शहराला सांस्कृतिक शहर जे आहे ती अशी ओळख कुठंतरी मिटताना दिसते आणि पुन्हा एकदा ती ओळख सांस्कृतिक शहर बनवण्याचं काम पुन्हा एकदा सुरू. मात्र पारंपरिक वाद्याला जे आहे ते कुठंतरी बंदी घालण्यात येते. त्यामुळे हे जे वादक आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.